आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी SFN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येते। या योजनेचा सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा याकरिता प्रशासनाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे सांगोला तालुक्यात आजपर्यंत 42,000हून अधिक महिलांची नोंदणी झाली आहे। तालुक्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा सूचना शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी बैठकीत दिल्यात। सांगोलात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच या योजनेचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी शहाजीबापू पाटील यांनी अर्ज अपलोड करणं, कागदपत्रांची छाननी तसेच लाभार्थींची यादी प्रसिद्ध करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले। सांगोला तालुक्यात आजपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन असे 42,000हून अधिक महिलांची नोंदणी झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या व्यापक प्रचार प्रसिद्धीमुळे तसेच प्रशिक्षण देण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकांमार्फत सांगोला तालुक्यात महिला लाभार्थ्यांची नोंदणी अद्यापही सुरू आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचे अर्ज अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून संकलन करण्यात येत आहेत। सांगोला तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असून या योजनेचा सांगोला तालुक्यातील अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी बैठकीत दिल्यात। या बैठकीला सदस्य मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, बालविकास प्रकल्प अधिकारी सोलापूर पश्चिम वर्षा पाटील, निवडणूक नायब तहसीलदार शुभांगी जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी अभिजित मोलाने, संरक्षण अधिकारी कनिष्ठ SS चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मिलिंद सावंत, अव्वल कारकून मिलिंद पेटकर, अशासकीय सदस्यपदी डॉक्टर पियुष साळुंके पाटील आणि शिवाजी गायकवाड, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री जंबेनाळ, विस्तार अधिकारी वसंत फुले, AU तोडकरी, SS पारसे आदी उपस्थित होते।